बोलू का रे आदित्य? तू आहे सोय माई, बोल बोल. अरे तुम्ही मेघनाच्या बाबांना भेटायला जाणार आहात ना आज? हो. काय 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 प्रॉब्लेम झालाय का? छे रे, प्रॉब्लेम कसला होतोय? म्हणजे विचारायचं एवढंच होतं की जेवायला घरी येणार आहात की त्यांच्याकडे जेवून येणार आहात? कम ऑन माई, अगं पेशंटला भेटायला चाललोय आम्ही. हे जेवणाचं वगैरे कुठे आलं मध्येच? अरे पेशंट म्हणजे काही अगदी फार मोठं झालेलं नाहीये त्यांना. मेघनाच्या आईनेच तर सांगितलं, थंडी भरून ताप आला होता, दुसरं काही नाही. आणि लाडका जावई जाणार रे बाबा त्यांना भेटायला. आणि लाडक्या जावयाला आग्रह करणारच ना जेवायचा. आणि अरे दोघांच्या दोघच असतात घरात. तुम्ही त्यांच्या बरोबर जेवलात तर बरं वाटेल त्यांना, म्हणून म्हंटल. हो, तुझं सगळं मान्य आहे, तरी सुद्धा मी काही तिथे जेवायला थांबणार नाही. घरीच येऊन जेवू आम्ही. बर, तुम्हा दोघांनाही जेवणात धरते, कळलं? आणि हे बघ, तिकडे जाल ना त्यांना भेटायला, तेव्हा फळं बिस्किट काहीतरी घेऊन जा. आणि नेहमीची पथ्य पाळा, कळलं का? उगीच त्या आजाराची चर्चा करत बसू नका. आणि डॉक्टरांनी जे उपाय सांगितलेत ना तेच त्यांना करू दे. स्वतःचं डोकं चालून काहीतरी उपचार सांगत बसू नका तिकडे. माई अगं लहान आहे का ग मी? बोर करू नकोस. आणि ते फळं वगैरे ना तुम्हीच घेऊन जा, तुम्ही भेटायला जाल तेव्हा. नाही बाबा बोर करत तुला. काय करणार आता, जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही, जिभेची सवय आहे ना आमच्या. बरोबर, चल जास्त वेळ घेत नाही तुझा, ठेवते फोन. काम कर, लवकर या. आणि ओके बाय. ए मस्त आलाय बघ. किती छान वाटतं बघ ए, ना. पण मी काय म्हणते, नाही म्हणजे हा जो माझा सेट आहे ना, तो तुझ्या त्या ग्रीन साडीवर खूप छान दिसेल. अय्या, खरंच ग अर्चू? पण मला ना जास्त उत्सुकता लागलीये, ती म्हणजे मेघनासाठी काय आदित्यने सरप्राईज आणलंय ना त्याची. हो ग, ही काय असेल ग विजया? काय माहिती, तिने दाखवलंय कुठे आपल्याला? ए पण या मेघनाला कळायला नको का? तिने आपल्याला दाखवायला हवं, का नाही दाखवलं? कशी आहे नाही? म्हणजे आता बघा, आदित्यने तिच्यासाठी सरप्राईज आणलं, झालं, दिलं सरप्राईज, आता दाखवायला काय प्रॉब्लेम आहे? अगं आदित्यने सांगितलं असेल दाखवू नको म्हणून. नाही नाही राणे काकू, आदित्य असं नाही सांगणार. मी सांगते विजया, मेघनालाच सस्पेन्स ठेवायचं असणार बघ तू. अगं असू दे, तुम्ही आता मागे लागू नका तिच्या. ओ राणे काकू, तुम्हाला काहीच माहित नाहीये. मी अगं सहजच म्हणाले मी. मी ना एक आयडिया सांगते तुम्हाला. तुम्ही ना तुमचे दागिने घालून तिला दाखवा, म्हणजे तिला काय आणलंय ते आपोआपच दाखवेल ती. ए ही मस्त आयडिया आहे. आपण ना असंच करूयात. हा, आणि ना मेघनाची जरा खेचूयात. मजा येते ना दुसऱ्यांची खेचायला. हो. आणि स्वतःची कुडी मस्करी केली ना की बस ते आपली फुगून. मग माझ्या नवऱ्याने तुला स्ट्रॉबेरी आणून द्यायच्या नाही का ग? राणे काकू खरं सांगू का, नाही म्हणजे हिला त्यातली एक सुद्धा स्ट्रॉबेरी मिळाली नाहीये, म्हणून ही जळते. तू तरी दिलीस का ग? मला मैत्रीण म्हणतेस ना. ए माई, आले आले. माई कुठेस ग? अरे आले रे, तुझ्यासाठीच पाणी आणत होते. तुला आणि आदित्यला ना जरा धीर नसतो, सारखे आपले माई 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 माई. घे पाणी घे नीट. बर तू लवकर कसं काय आलास? हळू 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 हळू. पाणी पितो ना, मला शांतपणे. सॉरी सॉरी. सांगतो ना सगळं तुला. हो हो पिऊ. हो पी बाबा. तोंड लाव आता, ते बाटली सारखं पिऊ नको, ठसका लागेल परत. आता तरी सांग काय झालं, तू लवकर कसा आलास? अगं 4 वाजता मीटिंग होती अंधेरीला, म्हणून मी ऑफिस मधून निघालो, माहीम पर्यंत पोहोचलो आणि माहीमला आल्यावर कळलं की मीटिंग कॅन्सल आहे. देवा. मी सांगून लागलो त्या लोकांना, मी आता काही परत उलट ऑफिसला येत नाही, मी चाललो घरी. ईश्य, पण अशी कशी काय त्याला रद्द करतात रे मीटिंग? अगं काय माहीम, हे हल्ली एक कॉर्पोरेट कल्चर नावाचा जो एक नवीन गोंधळ सुरू झाला ना, त्यामध्ये असंच असतं. एका एसी केबिन मध्ये असे एक 4-5 जण एकत्र बसतात, खूप गप्पा मारतात, म्हणजे खूप डिस्कशन करतात, मग एकमेकांना आपापसात मेल पाठवतात, खातात पितात, मग परत चर्चा करतात, खूप प्लॅनिंग करतात की हे करूया ते करूया, आणि सगळ्यात शेवटी काय, हाताला कळ लागत नाही. शी, अरे मग प्लॅनिंग तरी कशाला करायचं? अगं असंच आहे सगळं गोंधळ, नाही तर काय. ए काय बोलताय तुम्ही? मला पण सांगा ना. अरे बरं भाई, मला सांगा, आधी आला? नाही ना रे, अजून आला का रे? तुला जरा एक गोष्ट सांगायची, थोडीशी सिरियस आहे. काय रे? ए एक मिनिट, मी थांबू की जाऊ? नाही ठीक आहे, थांब, काय हरकत नाही थांबलीस तरी. म्हणजे काय, सध्या हा विषय देसायांपुरताच मर्यादित आहे. कुलकर्णी, दुसाने आणि कुडाळकर यांच्यासाठी हा नाहीये. म्हणजे
जोपर्यंत ही केस नानांच्या हायकोर्टात जात नाही ना तोपर्यंत हे आपल्यातच ठेवायचंय. आपल्यात म्हणजे आपल्यात. अरे पण एवढं झालंय तरी काय बाबा? बाई आधीला प्रमोशन मिळतंय. काय सांगतोस काय? मला मला पूर्ण बोलू देत का जरा? हा प्लीज. पण त्यासाठी त्याला हैदराबादला जावं लागणार आहे. अरे देवा, ए, नको 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 नको. का नको? मग काय माई, जर हा हैदराबादला गेला तर त्याच्या भाऊलीला कोण इथे सांभाळणार? अर्चना, अगं मग काय माई, बाहुलीच तर आहे ती. सतत आपली नाही 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 करत असते. आता चुकून माकून कुठेतरी हो असंही म्हणायला लागलीये. जरा आगाऊपणा कमी करशील का ग तुझा? आता अमितनी काय सांगितलं? ह्या गोष्टीची कुठेही वाच्यता होता कामा नये. अगदी सतीशलाही सांगायचं नाही. समजतंय? काही डोक्यात शिरतंय का आपल्या? हो, कारण हा इशू देसायांपुरताच मर्यादित आहे, दुसऱ्यांसाठी हा नाही. धन्यवाद. अरे पण ह्याच्यावर आदित्यचं काय म्हणणं आहे? बाई तो गोंधळलाय. साहजिकच आहे रे. म्हणजे पॅकेज चांगलं आहे, त्याला गाडी मिळतेय, घर मिळतंय किंवा इन्क्रीमेंट सुद्धा आहे. हो, मग त्यासाठी त्याला मुंबई, देसाईवाडी, हे घर आणि मेघना या सगळ्यापासून लांब राहावं लागेल. का? मेघनापासून का लांब जावं लागेल? म्हणजे तो मेघनालाही तिथे घेऊन जाईल की? नको नको. हा का? अगं का काय का? अजून त्यांच्या संसाराला धड सुरुवातही झालेली नाहीये. तिला काहीही येत नाही आणि स्वयंपाकघरातलं तर काहीच येत नाही. नाही म्हणजे शिकते ती हळूहळू, जमेल तिला. पण लगेच अगदी आत्ता नको त्या दोघांना टाकायला तिथे. कळलं ना? आणि त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे ती MA पूर्ण करते. निदान हे वर्ष तरी तिच्या पदरात पडायला हवं की नको? हो बरोबर आहे माहिती तुझं. त्याने म्हणूनच माझं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आधीचा काही निर्णय होत नाही तोपर्यंत आपण शांत राहूया. नाही आपण म्हणजे आपण म्हणतोय मी. हा नाही तर गावभर बोंबा मला पिंशील आणि सांगशील कोणाला सांगू नका, कोणाला सांगू नका, कोणाला सांगू नका. मी दादा कधी कधी रे म्हणते मी असं हे असं. जाऊ दे कधी बाबा. नेहमी म्हणत असतेस तू. जाऊ दे, मला तुझ्याशी वादच घालायचा नाही. मी जातेच ना त्यापेक्षा. बाय 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 अरे जा, बाय जा. बाय. बाबाजी अहो, सूप घेताय ना? सूप घेताय ना? नैवेद्य दाखवलात सकाळीच दाखवला ना. बाबाजी? बाबाजी यांना कधीच काही समजणार नाही का हो बाबाजी? अहो याचा नैवेद्य दाखवलात का? सुपाचा? म्हणजे काय प्रत्येक गोष्टीचा नैवेद्य बाबाजींना दाखवायचा? बाबाजी बाबाजी अहो तरच माझ्या अंगी लागणार की नाही? बाबा, अरे बसा ना, ये बसा बसा. कसे आहात बाबा? तब्येत बरी नाही असं कळलं म्हणून भेटायला आलो. बाबाजी माझा सगळा खटाटोप चालतो तो या 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 दोघांच्या, माझ्या जावई बापूंच्या आणि माझ्या मुलीच्या सुखासाठी. बाबाजी तुम्हाला माहिती आहे ना बाबाजी? लक्ष असू द्या बाबाजी. सूप देताय ना? हो, घ्या. अहो मला नाही, त्यांना, बाबाजींना. बाबा, अहो काय चाललंय? बाबाजी बाबाजी क्षमा करा त्यांना. बाबाजी लहान आहेत, त्या लहान. पण तुमचं लक्ष असू द्या बाबाजी. ताप उतरलाय ना आता? जावे बापू, अहो शरीराचा ताप असेल तर तो उतरेल ना. आत्म्याला ताप आलाय बाबाजी. बाबाजी बाबाजींनी महाराजांना पाठवलं, खुद्द महाराजांना पाठवलं, संकेत दिले, उपदेश दिले. मी हतबल झालोय हो जावे बापू, मी हतबल झालोय. बाबा डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर काय म्हणणार? शरीराचा ताप असेल तर त्यांना कळणार ना, पण मनाच्या तापाचं काय? बाबा, अहो फक्त ताप आला होता तुम्हाला, त्यावर औषधच घ्यावी लागणार आहेत ना. अहो व्हायरल फिवरची साथ आहे आता. तुम्ही नाही बाबाजी 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 लहान आहेत त्या. बाबाजी लहान आहेत. तुम्हाला सांगतो दोघांना, बाबाजी माझ्या स्वप्नात आले. बाबाजी क्रोधित झाले. मला खडसावून विचारलं,
सतत जावई बापू आणि मुलीच्या सुखासाठी माझ्याकडे मागणी करत असतोस, विनवण्या करत असतोस, मग मी सांगतो ते ऐकत का नाहीस? खूप झाला त्यांचं बाबाजी. बाबाजी खूप. आता फक्त बाबाजी वाचवू शकणार, नाहीतर तुम्ही. बरं का जावई बापू, मेघना एक गोड बातमी देऊन टाका. म्हणजे बघा, जय हो, बघा कसा बरा होईन मी. बाबाजी हो की नाही बाबाजी? हा बाबाजी. जय हो. बरं ठीक आहे बाबा, काळजी घ्या तुम्ही. औषधं घ्या वेळेवर. आणि आई, तुमचं लक्ष असू द्या. हो. येतो आम्ही. बाबा येतो. जय हो बाबाजी. बाबाजी लक्ष असू द्या यांच्यावर. बाबाजी बाबाजी लक्ष असू द्या यांच्यावर. बाबाजी जय हो बाबाजी. जय हो बाबाजी. ए संजीवनी, ए संजीवनी, काय काय चल पटकन तयार हो. तयार हो म्हणजे? तयार हो म्हणजे तयार हो. कळलं, पण कशासाठी? आपल्याला ना फिरायला जायचंय. आणि आज नाही, रोज संध्याकाळी जायचंय. म्हणजे? अगं म्हणजे तू इथे घरातल्या रामरगाड्यातच असतेस नेहमी. मी आपला जातो भटकायला मित्रांकडे वगैरे, पण आपण दोघं असे कधी रमत गमत फिरायला जातच नाही ना. हा, म्हणजे विशेष कारण असं काही नाही, पण फिरायला जात नाही हे मात्र खरं. हा, अगं आपण असे घरापासून 5 पावलं दूर गेलो ना तरी आपला वान प्रस्थाश्रम सुरू व्हायला जरा मदत होईल. अरे देवा, म्हणजे तर काय ते लाफ्टर क्लब, भजनी मंडळ हे सगळं जॉईन करायचं की काय आपण? नाही नाही तो आपला पिंड नाही. आपला लाफ्टर क्लब आपल्या घरातच आहे. आणि आपण अजून भजनी नाही, भजी क्लब मध्येच आहोत. ते काय असो ते असो. ते बघ, सगळ्यांचं सगळं मार्गी लागलेलं आहे, लग्न झालेले आहेत, सगळी कर्तव्य पार पडलेले आहेत. बरं तुला कुठे टूरवर जाऊ म्हणतो ते तुला जमत नाही, पण इथे पार्कापर्यंत जायला काहीच हरकत नाही ना. तुला माहितीये का, हे पार्काजवळ झणझणीत भेळ मिळते अशी खबर आली माझ्याकडे. हे आमिष मात्र मला छान दाखवलं ना भेळेचं. धन्यवाद तुम्ही. हे पण काय म्हण, गंमत वाटते ना. म्हणजे ओरिजिनल तरुणपणापेक्षा हे वानप्रस्थाश्रमातलं तरुण पण जास्त इंटरेस्टिंग आहे. काय लाजलीस? काय हो? तू तयार हो ग. हो, मी तयार होते. तुम्ही असेच येणार आहात? मी असं स्मार्ट दिसतो ग. तुम्ही माझ्या बरोबर येणार ना, लक्षात ठेवा. आता तुझ्यावर बरं होतं. नाही हो, तुम्ही बदला, नाही तर मी अशीच येते तुमच्यावर. चालणार आहे का तुम्हाला? तुम्ही तिथे सगळ्यांसोबत मला बोलत राहा. काय म्हणतेस मेघना? हो, पुढे मी आलोच. हाय आदित्यराव, कशी झाली तुमची तीर्थक्षेत्राची ट्रिप? जय हो बाबाजी. बाबाजी काय आता मारेल तुला तो. मी ना दुनियेत सगळ्यांची चेष्टा करत असतो. मुख्य म्हणजे दुसऱ्यांची चेष्टा करायच्या आधी मी स्वतःची चेष्टा करतो. त्यामुळे दुसऱ्यांची चेष्टा करण्याचं ऑफिशियल लायसन्स आहे बरं का माझ्याकडे. मुळात मनात विष नसलं ना हे सगळं आलबेलं असतं. दॅट्स ऑल. काय आदित्य? बाबाजी बाबाजी जय हो तिकडे गेला होतात म्हणून विचारलं. तीर्थक्षेत्राची ट्रिप कशी झाली? कसे आहेत सुरेशराव? बरं आहेत, म्हणजे मला तरी काही फार खराब नाही वाटली त्यांची तब्येत. तापामुळे जेवढं होतं ना तेवढंच. पण दादा, बाबाची प्रकरण फारच वाढलंय. ते म्हणे स्वप्नात आले होते यांच्या आणि ओरडले यांना. म्हणजे ताप येण्या एवढं ओरडले का ते? अरे मला सांग, सुरेशरावनेच काही भानगड केली का? हे केलंय काय त्याने? अरे बाबाजी बाबाजी केल्याशिवाय हे श्वास पण घेत नाहीत. मग बाबाजी ओरडतील असं काही करणं म्हणजे लांबचीच गोष्ट आहे. आदित्य काय झालंय काय? नक्की काय ते खरंच माहित नाही. आम्ही काही फार खोलात नाही शिरलो. त्याने मला सांग, मेघनाचाही विश्वास आहे बाबाजींवर? नाही नाही, म्हणजे नसावा. आमचं कधी स्पेसिफिक बोलणं नाही झालं या विषयावर, पण मला वाटतं की तिला आणि आईंनाही हे सगळं नसावं आवडत. आणि मुख्य म्हणजे ऐकणाऱ्याशी बोलण्यात मतलब असतं. मेघनाच्या आईला काही व्हॉइसच नाहीये रे, दुसरं ऑप्शनच नाहीये. एक तर यांचं सगळं ऐकून घ्यायचं किंवा सोडून द्यायचं. हा, आता बाबाजीच ओरडलेत म्हणून हे सगळं झालंय नाही का? ए आधी, अरे तू काय एवढं सिरियस होतोयस? हे बघ, आपल्यासाठी हे सगळं ऑड आहे, पण त्यांच्यासाठी रुटीन आहे. हा,
अरे याआधी 100 वेळा त्या बाबाजींनी यांचे कान उपटले असतील म्हणून हे सगळं चालू आहे. जय हो बाबाजी, बाबाजी लक्ष असू द्या. अरे 24 तास सारखं बाबाजी लक्ष असू द्या, बाबाजी लक्ष असू द्या करतायत. बाबाजींनी चांगलंच लक्ष घातलंय, मजबूत दम दिलेलं दिसतोय त्यांना. जाऊ दे, होपफुली होतील रिकवर. मला तर असं वाटतं ना एकदा जाऊन बोलावं त्यांच्याशी. हा नको आदित्य, काय आता सुरेश रावांच्या कानात फक्त बाबाजी 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 आहे. दुसऱ्या कोणाचं काहीही ऐकू जाणार नाही त्यांना. सो कीप मम, होईल सगळं आपोआप व्यवस्थित. मी जातो, फ्रेश होऊन येतो. लक्ष असू द्या. जय हो. अगं आम्ही घेतो वाढून, नसती सवय लावू नकोस. बस बघू तू, चल ये धर. घे आदित्य, भाजी घे, आमटी घे. चला. हे काय मुलं कुठेच? मुलं कधीच जेवून गेली, ती थोडीच थांबतात आपल्यासाठी. पण नाना मात्र तुमची बराच वेळ वाट बघतायत हा जेवायला. मी ते जेवणाच्या वेळा तरी पाळाव्या रे अमित. आम्ही बाहेर गेलो तेव्हा तू आणि सतीश बाहेर गप्पा मारत बसला होतात. आम्ही परत आलो, मुलांची जेवणं झाली, तरी तुम्ही तिथेच. विजया 4 वेळा बोलवून गेली. नाना नाही मान्य आहे, रोज होत नाही उशीर, पण सगळ्यांची जेवणं झाल्याशिवाय बायकांना सगळं आवरता येत नाही रे. उरलेलं सगळं काढून ठेवायचं असतं, टेबल स्वच्छ करायचं असतं, खूप बारीक बारीक गोष्टी असतात. नाही त्या काही बोलत नाहीत बिचाऱ्या, पण पुरुषांनीच ते समजून घ्यायला हवं ना. आपण आपले गृहीत धरतो, त्या थांबणारच आहेत. आपण कधीही जेवायला आलो तरी त्या जेवण वाढणार, तेही गरम. नाही मी लेक्चर देतो असं वाटेल तुम्हाला, पण बघा म्हणजे. आणि काय माहितीये का अमित, आपण जेवणाला फार कॅज्युअली घेतो. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि त्याचा आदर करावा. त्याच भावनेने रांधायलाही हवं आणि त्याचा आस्वादही घ्यायला हवा. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे, अरे जगातल्या कित्येक लोकांना एक वेळ सुद्धा पोटभर जेवायला मिळत नाही रे. ही गोष्ट मनात असली ना की समोरच्या ताटाचं मूल्य कळतं. मग मूळ धडा तोंडपाठ आहे तुमचा, पण अधूनमधून उजळणी लागतेच ना. चला जेवा आता, नाही तर माझ्या ज्ञानामृतामुळे उशीर झाला असं म्हणाल लगेच. नाना ऍक्च्युली चूक माझी आहे, माझ्यामुळे उशीर झाला. त्याचं काय झालं, मी मेघनाच्या बाबांकडून आलो आणि सतीशला आणि दादाला सगळं सांगत बसलो, त्यामुळे. पुरेपुरे माहिती तुझं दादावर किती प्रेम आहे. आला लगेच कव्हर अप करायला. तुला काय वाटलं तुझंच फक्त त्याच्यावर प्रेम आहे? आमचं पहिलं बाळ आहे ते. काय रे, लहान असताना त्याला माझ्या हाताने जेवण भरवलंय मी. तेव्हा घास भरवायचो, आता ज्ञान भरवतो. चला जेवा आता. जेवणानंतर अशा अंगणात फेरा मारायला फार आवडतं मला. मस्त मोकळं वाटतं. अनो, पर्टिक्युलरली आज तुझ्या बाबांशी बोलल्यावर मला जाणवलं ते. तुझ्या बाबांचं तुझ्यावर नेहमीच दडपण असणार. सॉरी, आय मीन काही झालं तरी शेवटी तुझे बाबा आहेत ते. मला अपमान नाही करायचा त्यांचा, पण मेघना नात्याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून बघतोच ना आपण सगळ्यांकडे. थोडी कॉम्प्लेक्स असते ती प्रोसेस, पण आपल्याला जावंच लागतं त्याच्यातून. मेघना, तुझ्या बाबांचं सगळं वागणं ऑब्झर्व करतोय मी, आणि खरंच मला जाणवतंय की. काय? वेल, एक प्रश्न मला पुन्हा पुन्हा छळत होता मेघना. थोडं बोलू ना ओपनली? ऑफकोर्स, वी आर फ्रेंड्स नाव. मला छळत होता तो प्रश्न हा की, तुझं जर त्या आदित्यवर इतकं जीवापाड प्रेम होतं,
तर तू कशालाही न जुमानता त्याच्याबरोबर निघून जाण्याऐवजी माझ्याशी लग्न कसं केलंस?